पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील असंख्य पाणीपुरवठा योजनांची विद्युत देयके थकीत असल्याने वीज पुरवठा खंडित करण्याने बंद झालेला नळ पाणीपुरवठा पुन्हा सुरू होण्यासाठी आशादायी आदर्श कापडे ग्रुप ग्रामपंचायतीने निर्माण केलेला असून सौर ऊर्जेचा अपारंपरिक अखंड ऊर्जा स्रोत वापरून कापडे बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत 5 प्राथमिक शाळा, अंगणवाड्या, सभागृह आणि तब्बल 6 नळपाणी योजना कार्यान्वित केल्या असल्याने महावितरणच्या विद्युत देयकासाठी मोजावी लागणारी प्रचंड रक्कम आता विकासासाठी खर्च होऊन सौर ऊर्जेचा अपारंपरिक ऊर्जा स्रोत कापडे बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायतीचा विकासाचा मार्ग होत आहे। पोलादपूर तालुक्याच्या ग्रामपंचायतीने नगरपंचायतीमध्ये रूपांतर कापडे बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायत ही तालुक्यातील सर्वात मोठी ग्रुप ग्रामपंचायत मानली जाऊ लागली आहे। पूर्वी 12 वाड्या असलेल्या या ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये आता लोकवस्त्यानुसार 18 वाड्या निर्माण झालेल्या दिसून येत आहेत। साधारणतः 2500ची लोकसंख्या या वाड्यांमध्ये विखुरलेली असली तरी सोयी सुविधांसाठी या सर्वच वाड्यांना कापडे बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायतीने कार्यान्वित केलेल्या विकासाच्या नवनवीन योजनांचा लाभ मिळण्याची अपेक्षा दिसून येत आहे। प्रत्येक वाडीवर पाणी योजना कार्यान्वित करणाऱ्या माजी सरपंच अजय सलागरे यांनी गेल्या काही वर्षाच्या काळात या वाड्यांच्या पाणी योजनेची वारेमाप विद्युत देयके पाहून स्वदेश फाउंडेशन आणि रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कापडे बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील जखनवाडी, सिद्धार्थनगर, काटेवाडी, डोंबेश्वरवाडी, सकपाळवाडी, दुर्गवाडी अशा 6 वाड्यातील प्रत्येक पाणी योजना सौर ऊर्जेचा अपारंपरिक ऊर्जा स्रोत वापरून कार्यान्वित केली। या सौर ऊर्जेचा वापर करून रायगड जिल्हा परिषदेच्या कापडे बुद्रुक मधील 5ही शाळा डिजिटल झाल्या असून CSR मधून 2 प्रोजेक्टर देखील 2 शाळांमध्ये कार्यान्वित झालेले आहेत। अंगणवाड्या देखील सोलर लाईट्स बसवण्यात आलेले आहेत। या कापडे बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायत मुख्यमंत्री ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियानाअंतर्गत मुख्यमंत्री फेलोशिपच्या फेलो रागिनी शेट्टी यांनी प्राथमिक शाळांना डिजिटल करण्यासाठी आवश्यक विद्युत पुरवठ्याची देयके व्यावसायिक दराने येऊ लागली आणि या देयकानुसार रक्कम अदा करण्याची तरतूद न झाल्याने डिजिटल शाळा होण्यात तांत्रिक आणि आर्थिक अडथळे येऊ लागल्याने सौर ऊर्जेच्या अपारंपरिक ऊर्जा स्रोताच्या वापराबाबत चालवलेले प्रयत्न यशस्वी होऊन कायमस्वरूपी सौर ऊर्जा प्राप्त होऊन 5ही प्राथमिक शाळा आणि अंगणवाड्या सौर ऊर्जेने परिपूर्ण करण्यात आल्या आहेत अशी माहिती दिली। टंचाईग्रस्त वाडी आहे जिथे एप्रिल-मे महिन्यामध्ये टँकर मागवून तिथे पाण्याची सुविधा केली जाते, तर ती वाडी आम्ही ह्या प्रोजेक्ट अंतर्गत घेतलेली आहे। तर तो प्रोजेक्ट आमचा मंजूर सुद्धा झालेला आहे। हे मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत आहे। ज्यावेळी सर्वप्रथम आम्ही या ग्रामपंचायतमध्ये आलो त्यावेळी शाळा, अंगणवाडी याचा सर्वे झाला। त्यावेळी प्रकर्षानं अंगणवाडी सेविका, शाळेतील शिक्षक यांच्याकडून अशी त्यांना एक समस्या भेडसावत होती, ते म्हणजे इलेक्ट्रिसिटी। मग शाळेतील शिक्षकांना विजेचे जे बिल येत होते त्याच्यामध्ये शैक्षणिक जी काही त्यांना वार्षिक तरतूद असते त्यामध्ये कुठेही इलेक्ट्रिसिटीचे बिल भरण्यासाठी त्याची तरतूद नव्हती। त्यामुळे त्यांना हा भेडसावणारा महत्त्वाचा प्रश्न होता। तसेच अंगणवाडी, काही अंगणवाड्या अशा होत्या की जिथे वीज कनेक्शन सुद्धा नव्हते आणि याचा त्रास अंगणवाडीतील मुलांना आणि शाळेतील मुलांना सुद्धा होत होता। ज्यावेळी पूर्णतः सर्वे केल्यानंतर पूर्णतः सर्वे झाल्यानंतर ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत कापडे बुद्रुक ग्रामपंचायत ही फास्ट ट्रॅक विलेजमध्ये आहे आणि त्यामधूनच स्वदेश फाउंडेशन जे आम्हाला कॉर्पोरेट पार्टनर आहे तर त्याच्या माध्यमातून आमच्या ग्रामपंचायत हद्दीतील 5ही शाळा आणि 4 अंगणवाडी या सौर ऊर्जेवर करण्यात आल्या। यामुळे माजी सरपंच अजय सलागरे यांनी ग्रुप ग्रामपंचायत कापडे बुद्रुक मध्ये विविध वाड्यांवर राबविलेल्या पाणी पुरवठा योजना, विद्युत पुरवठा आणि वीज बिलांमुळे बंद होण्याची शक्यता लक्षात घेऊन स्वदेश फाउंडेशन आणि रायगड जिल्हा परिषदेमार्फत यापैकी 6 योजनांवर सौर ऊर्जेच्या अपारंपरिक ऊर्जा स्रोताचा वापर करण्यासाठी सोलर पॅनल बसवण्यात आले आहेत अशी माहिती दिली। ग्रुप ग्रामपंचायत कापडे बुद्रुक अंतर्गत एकूण या ग्रामपंचायत लोकसंख्या आहे 2354 आणि साधारणपणे 12 वाड्या पूर्वी याच्यामध्ये होत्या आणि आता साधारणपणे 18 वाड्यामध्ये या गावाचं रूपांतर झालेलं आहे। 2 महसूल गावांची ही ग्रामपंचायत असताना साधारणपणे 2008-2009 या साली जर परिस्थिती बघितली तर इथे पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष होतं। या वाडीमध्ये ज्या ठिकाणी आपण उभे आहोत या वाडीतल्या महिलांना आणि या ठिकाणी गावकऱ्यांना सुद्धा पाणी आणण्यासाठी साधारणपणे 1 किलोमीटर जाऊन पाणी आणावं लागत असे। 2008-9 साली आम्ही या ग्रामपंचायतीसाठी
भारत निर्माण योजनेअंतर्गत एक मोठी योजना जी 75 लाख रुपयाची आपण या ठिकाणी राबवली. मात्र त्यावेळेस शासनाच्या निकषाप्रमाणे लोकसंख्येचं प्रमाणात पैसे उपलब्ध होत असल्या कारणानं ज्या 1 ते 1.5 किलोमीटर 3 किलोमीटर अंतराच्या परिसरामध्ये आमच्या सगळ्या वाड्या वस्त्या वसलेल्या आहेत, त्यांना आपण सर्व वाड्यांना पाणीपुरवठा करू शकलो नाही. मग 2012-13 साली या ठिकाणी ज्या या भारत निर्माणच्या योजनेच्या मधून ज्या वंचित वाड्या राहिल्या त्यांना आपण 4 ठिकाणी काटेवाडी, सप्पावाडी, सिद्धार्थनगर आणि डोंबेश्वरवाडी इथं आपण उभी आहोत. यांना आपण साधारणपणे प्रत्येक जी अंदाजपत्राची कॉस्ट होती ती 5,10,000 रुपयाची योजना आपण या ठिकाणी प्रत्येक वाडीला वेगळी करून दिलेली आहे. आणि सौर ऊर्जेवर आधारित दुहेरी नळ पाणी पुरवठा योजना ज्या ठिकाणी अस्तित्वात असलेल्या या ज्या बोरवेल आहेत, इंधन विहिरी आहेत, त्यांच्यावर आपण हे सोलरचे पॅनल आणि पंप बसवून ह्या योजना प्रत्येक वाडीमध्ये आपण राबवलेल्या आहेत. अशा एकूण 4 योजना आपण साधारणपणे 2012-13 साली या ठिकाणी पूर्ण केल्या. आणि त्यानंतर या ग्रामपंचायतीमध्ये पुढच्या 2-3 वर्षामध्ये अजून एक 5,10,000ची योजना आणि दुसरी एक वाडी जी आमच्या गावाच्या अत्यंत दुर्गम आणि डोंगरावर वसलेली आहे त्यांना आपण विहिरीवर सोलर पंप बसवला आणि साधारणपणे ती 7,88,000ची योजना आपण त्या गावामध्ये पूर्ण केलेली आहे. या सौर ऊर्जेचा वापर करल्यामुळं येथीलच्या ग्रामस्थांना या योजनेचं जे काही विद्युत बिल आहे ते भरण्याची गरज नाही आणि त्यामुळे तो पैसा लोकांचा वाचलेला आहे. विहिरीवरून पाणी आणायचं आणि आता आम्हाला चांगलं जवळ पाणी आलं. आमचे सरपंचाने आमचं चांगलं केलं. विद्युत पुरवठ्याचा जाच टाळण्यासाठी सर्वच सरपंचांनी लोकप्रतिनिधींनी आपापल्या गावात सौर ऊर्जेचा वापर करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे. महाराष्ट्र शासनाने अपारंपरिक ऊर्जा स्रोत वाढवण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचं पाऊल टाकलेलं आहे आणि त्याच दृष्टीने ग्रामपंचायत कापडे बुद्रुकमध्ये आपल्या ज्या प्राथमिक शाळा, अंगणवाड्या आपण सोलर ऊर्जेवरती कार्यान्वित केलेल्या आहेत, त्याचप्रमाणे आपल्या नळ पाणी पुरवठा योजना देखील सोलर ऊर्जेवरती चालू आहे. आणि याच्यामध्येच एक वाढ म्हणून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपल्या लोड शेडिंगमुळे, लाईट गेल्यामुळे अभ्यासाचा जो तोटा सहन करावा लागत होता, यासाठी आपण ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सर्व वाड्यातील महत्त्वाची जी सभागृह आहे तिथे देखील सोलर अभ्यासिका बसवलेल्या आहेत. आणि याचाच फायदा आपल्या गावातील विद्यार्थ्यांना रात्री MSCBची लाईट गेली तरी सुद्धा या सभागृहांमधली सोलरवर चालणारी अभ्यासिका ही चालू असते आणि याचा फायदा आपल्या विद्यार्थ्यांना तसेच ग्रामस्थांना ग्रामीण भागात होतो. कोकण लाईव्हसाठी शैलेश पालकर, पोलादपूर.